मग ते वाडीला राहिले, नरसेवाडी, आणि त्यानंतर उर्वरित जो काळ त्यांचा तो गाणगापूरला त्यांनी केला. आज आपण बघितलं असेल की त्यानंतर महाराज येऊन गेले पुढे वाडी सोडून गाणगापूरला. पण ही जे 4 स्थानं आहेत म्हणजे कारंजा, औदुंबर, वाडी आणि गाणगापूर, या 4 ठिकाणचं विशेष ते काय आहे तर पटकन लक्षात येण्यासाठी गोष्ट म्हणजे औदुंबर. औदुंबर या ठिकाणचं प्रत्यक्ष औदुंबराचीच कथा आहे. त्या स्थानाचं नाव औदुंबर आहे. ज्या ठिकाणी मारूचा जन्म झाला तिथेही औदुंबर वृक्ष आहे, वाडीलाही औदुंबर वृक्ष आहे. आणि मुख्य म्हणजे गाणगापूरला जिथे जिथे त्या लीला घडल्या सगळ्या त्या ठिकाणी सुद्धा औदुंबर आहे. तर महाराजांची सरळ सरळ गुरुचरित्रकारांनी स्तुती करताना समजलंय, श्री गुरूंची औदुंबरावरी अतिप्रीती. आणि देवांनी सुद्धा या औदुंबराला जणू वर दिला, सदा फळीच तू होशील. एक ठिकाणी याचं वर्णन करताना असं सांगितलं की याला वर का दिला तर साधा की नृसिंह अवतारामध्ये जेव्हा हिरण्यकश्यपूचं त्यांनी पोट म्हणतात त्याला उदर विदारण केलं तेव्हा त्याच्या पोटामध्ये ते विष होतं. ते नृसिंह रूपी विष्णू अवतार त्यांच्या नखाला लागले आणि नखाली पोट फाडलं व त्यांनी दाह झाला. मग अशा लक्ष्मीने काय करावं, लक्ष्मी त्यांच्याकडे औदुंबराचं फळ आपण ज्याला गुलजार म्हणतो ते घेऊन आले आणि ते अंजीर आपण म्हणतो ते आणलं आणि त्याच्यात त्यांनी ते नख खुपसल्यामुळे गुरुचरित्रकारांनी असं सांगितलं की त्यांचा तो दाह शांत झाला. म्हणून भगवान विष्णूंनी स्वतःच औदुंबराला जणू काही त्यास वर दिला, सदा फलित तो होशील. हा सुद्धा आपण जर का आयुर्वेदाच्या एखाद्या चांगल्या अभ्यासकाला विचारलं तर ते असं सांगतात की शरीराचा जो विशिष्ट पद्धतीने पर्टिक्युलर कॅन्सर वगैरे अशी ज्याला जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो त्याला रेडिएशन जेव्हा लोक करतात अशा वेळेस किंवा अन्य काही उपचारांमुळे ज्याला साईड इफेक्ट आपण म्हणतो तेव्हा जर शरीरात दाह होत असेल तर त्याच्यावरती पारंपरिक चाललेले एक आयुर्वेदिक औषध आहे त्याला म्हणतात औदुंबर जल. हे महाराष्ट्रात एक प्रसिद्ध अशी आयुर्वेद कंपनी त्यांचं पेटंट आहे. ते हे औदुंबर जल जे आहे त्या औदुंबर जल तयार करतात विशिष्ट पद्धतीने आणि पेशंटला देतात. तर असं या आयुर्वेदाने औदुंबराचं महात्म्य सांगितलं आहे. त्याची उपयुक्तता सुद्धा आज सुद्धा उपयुक्त आहे आणि आपल्याला ते कुठेही आपण जर ग्रंथात बघितलं त्या औदुंबराविषयी खूप भरपूर माहिती आपल्याला या तिथं मिळेल. पण आपण जेव्हा गुरुचरित्र स्वाभिमानच्या चरित्राची जेव्हा चिंतन करतो तेव्हा आपलं शक्य तितकं आपण नानांच्याही चरित्राचं या निमित्ताने आपण कुठेतरी संपर्क एक वेगळ्या पद्धतीने परामर्श घेण्याचा प्रयत्न करतो. तर मला असं जेव्हा लक्षात आलं की हे गुरुचरित्र वाचत असताना नानांचे सुद्धा जी स्थानं आहेत जी बहुतेक वेगळी स्थानं अनेक आहेत पण जन्मस्थान म्हणजे तारणा, कर्मस्थान इंदूर, नंतर उपासनांचे स्थान आहे ते गाणगापूर आणि शेवटी देवाने जिथे ठेवला ते समाधी स्थान म्हणजे नागपूर. या 4ही ठिकाणी औदुंबर आहे. तारण्यालाही औदुंबर आहे, इंदोरला इथे औदुंबर आपल्याकडे आहे, नानांनी आवडीने लावलेलं आहे या घरात लावलेलं. गाणगापूरलाही आहे आणि नाना गेल्यानंतर जे स्थान नागपूरला निर्माण झालं त्यानंतर तिथे दत्त मंदिर निर्माण झालं तिथेही औदुंबर आलेलं आहे. औदुंबर जिथे दत्त आहे, जिथे दत्ताच्या पादुका आहेत त्या ठिकाणी औदुंबर आहे. किंवा नानांच्या सुद्धा भक्तांना बरोबर ह्या ज्या 4 स्थानं आहेत या ठिकाणी आपल्याला औदुंबराचाही लाभ होतो. म्हणून गुरुचरित्रकारांनी जसं म्हटलंय या औदुंबराच्या खाली बसून तुम्ही जर जप केला तर कोटी गुण कितीतरी जप केल्याचा लाभ होतो. सद्गुरू पादुकांच्या सन्निध आपण केलं, उपासना केली तर त्याचा सुद्धा लक्षवादी अशा पद्धतीने लाभ होतो.
आणि मग गुरुंच्या सन्नीत आपण जर का पाठ पारायण केलं, जप केला, उपासना केली, तर त्या नित्या उपासनेपेक्षा कितीतरी अधिक पटीने त्याचा परिणाम होतो. तो आज सुद्धा आपण इथे जेव्हा पाठ करतो, पारायण करतो आणि इथे जेव्हा बहुतेक मंडळी प्रसाद घेतात तेव्हा सुद्धा कळत नकळत त्या औदुंबराच्या छायेखाली घेतात असो. तर अशा पद्धतीने आज सुद्धा जसं महाराजांनी सांगितलं की लौकिक मार्गे आम्ही श्री शैल्याशी जातो, प्रत्यक्ष येथेची राहतो, तसं आज सुद्धा ज्या अर्थी इथे सगळे मंडळी येतात आहेत, लोकांना अनुभवाचा लाभ होतो आहे आणि आपली जी येणारी मंडळी ती वृद्धिंगत होत आहे, त्या अर्थी नाना सुद्धा या ठिकाणी चैतन्य स्वरूपात आहेच अशी माझी धारणा आहे. तेव्हा एवढं सांगून आता आपण विषय या ठिकाणी थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा